हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आपण बघा इथं आज ब्लाऊज आहे त्याचे संपूर्ण शिलाई पाहणार आहोत, म्हणजे पुढच्या भागाची। तर जेणेकरून तुम्ही जर नवीन शिकत असाल तर पुढचे पार्ट जोडताना काय अडचणी येत असतील तर आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की मदत होणार आहे। तर इथं बघा मी अस्तर आणि कापड जे आहे ते या पद्धतीने कट करून घेतलेले आहे आणि या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या। तर बघा इथं अस्तर या पद्धतीने ठेवलं बघा आणि एक साईडचं उचलून त्या साईडला ठेवायचं। तर या पद्धतीने आपण जर ठेवलं तर अस्तर आणि पुढचा जो पार्ट आहे आपले ते दोघं साईडचे वेगवेगळे होतात, एका साईडचे होत नाही। आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं अस्तर आहे त्याला व्यवस्थित एकदम काठाने इथं शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला अस्तर आणि कापड आहे व्यवस्थित तिथं शिलाई येईल त्याला। तर आता दुसऱ्या साईडचा सुद्धा त्याच पद्धतीने इथं मी एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घेते या पद्धतीने। तर इथं बघा व्यवस्थित असं आपल्याला इथं टीप टाकून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जे कापड दिसतंय ते इथं कट करून घ्यायचं आहे। तर आपण कितीही चांगला ब्लाऊज जो आहे तो कटिंग केला व्यवस्थित तर तो आपल्याला जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तर तेव्हा अडचणी येतात, म्हणजे त्याच्यात जर आपण काही चुका केल्या तर ब्लाऊज आपला बिघडू शकतो। म्हणजे आपण जेवढं इथं मार्जिन सोडलेलं आहे ब्लाऊज कटिंग करताना, जर शिलाईन करताना आपण तेवढीच मार्जिन धरून इथं ब्लाऊज शिवला नाही तर आपला ब्लाऊज जो आहे तो बिघडतो। म्हणजे पुढचा पार्ट जेव्हा आपण जोडतो तेव्हा जोडताना सुद्धा आपल्याला मार्जिन किती पकडायची, त्याचबरोबर पफ येण्यासाठी आपण व्यवस्थित जेवढं इथं मार्जिन सोडलेलं होतं तेवढं जर आपण व्यवस्थित धरलं नाही कापड तर पफ वगैरे सुद्धा व्यवस्थित येत नाही आणि गळा सुद्धा आपला गोल प्रॉपर असा येत नाही। तर तसं होऊ नये यासाठी तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं बघा आता अस्तर आणि कापड जे आहे ते मी या पद्धतीने कट करून घेतलेले आहे आणि दोघं पार्ट बघा दोघं साईडचे वेगवेगळे ठेवले। आता आपल्याला दोघं पार्ट इथे जोडून घ्यायचे। तर असं बघा एक साईड खालच्या साईडला सरळ बाजूने ठेवली आणि त्याच्यावरती एक उलट्या साईडने ठेवायची आणि प्रिन्सेसची कटोरी शिवताना वरूनच आपल्याला इथं आपल्या खालून शिवायची आहे, जेणेकरून आपण वरती इथं उरलं तर आपल्याला कट करता येतं, काही अडचण येत नाही। पण आपण खालच्या साईडला जर कापड एक्स्ट्रा जर उरलं तर आपण कट केलं तर त्याचं जे आपण टक्स घेतलेलं होतं माप तर ते व्यवस्थित येत नाही, याची काळजी करून आपल्याला इथं पाव इंचाची मार्जिन पकडत इथं आपल्याला शिलाई टाकून घ्यायची हे बघा आणि डबल टिप टाकायची आहे। हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असं शिवून घेतलेले मी। आता बघा दुसऱ्या साईडचे सुद्धा आपण त्याच पद्धतीने शिवून घेऊया। तर हे बघा याला सुद्धा त्याच पद्धतीने एक साईड खाली आणि एक साईड वरती असं, तिथे याला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला पाव इंचाची मार्जिन सोडून इथं टिप टाकून घ्यायची आहे। जसं आहे तसंच आपल्याला शिवायचं आहे, बिलकुल पण ओढायचे नाही। ओढल्याने काय होईल की वरच्या साईडला एक्स्ट्राचं कापड आहे ते जास्तीचं होईल त्याच्यासाठी, आणि आपले जो प्रॉपर अशी फिनिशिंग आहे ब्लाऊजची तर ती व्यवस्थित येणार नाही, याची काळजी घेऊन आपल्याला इथं व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आणि डबल टीप लगेच टाकायची आहे। इथे बघा इथे थोडंसं एक्स्ट्राचं उरलेलं होतं त्याच्यासाठी मी कट केलं, हे बघा व्यवस्थित आलेलं आहे। आता इथं आपल्याला बघा खालच्या साईडला कमरपट्टी लावायची आहे या ब्लाऊजला। तर सर्वात पहिले आपण कमरपट्टी लावून घेऊया। तर इथे बघा मी सिंगल कापड घेतलेलं आहे, साधारण 2 इंचची पट्टी असेल ती। तर एका साईडला या पद्धतीने शिवून घ्यायची आपल्याला। आता बघा शिलाई मारली ती वरच्या साईडला ठेवायचं आहे उलटं करून आणि या पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने पाव इंचचं अंतर सोडून आपल्याला शिवायचं आहे। आणि जिथं बघा आपण साईड पार्ट आणि कटोरी जॉईंट केली तिथं आपल्याला या पद्धतीने एक प्लेट टाकायची आहे या पद्धतीने बघा व्यवस्थित, आणि इथं आपल्याला शिवून घ्यायचं आहे। आता या साईडने वरून अजून एक टीप टाकायची आहे आपल्याला, हे बघा या पद्धतीने परत एक टीप टाकून घेणार आहोत आपण। आता इथे बघा जी आपण कोपऱ्यावरती एकदम टीप टाकली होती ते याच्याच वरती आपल्याला ही टीप टाकायची आहे। तर हे बघा खालच्या साईडला सुद्धा व्यवस्थित पाहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं टीप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं कमरपट्टी जी आहे ती एकदम व्यवस्थित इथं शिवून होईल। आता बघा इथं या साईडचं आपण इथं कमरपट्टी लावून झाली। आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने इथं लावून घेणार आहोत। तर सर्वात पहिले बघा पट्टी आहे ती कट केली, तिला एका साईडने असं पाव इंचावरती फोल्ड करायचं आणि एक टीप टाकून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला इथं पाव इंचावरती परत शिवायचं आहे आणि जिथं साईड पार्ट आणि कटोरी जी आपण जोडलेली आहे प्रिन्सेसची
तिथं आपल्याला एक प्लेट्स घ्यायची आहे आणि या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. त्यानंतर फिनिशिंगसाठी आपल्याला परत एक टीप टाकायची आहे. हे बघा या पद्धतीने. आता आतल्या साईडला पट्टीला व्यवस्थित फोल्ड करायचं आणि एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची आहे. तर ही पट्टी जी आहे तुम्ही इथं हात शिलाईसुद्धा करू शकता आणि असंच जरी राहू दिलं तरी चालते, छान दिसतं ते पुढून असं. तर हे बघा या पद्धतीने आता शिवून झालं आपलं. आता इथं बघा पुढचं जो पार्ट आहे तर इथं बघा आपल्याला टक्स घ्यायचा अजून एक. तर या पद्धतीने गळ्याच्या तिथं आणि खालच्या साईडला पट्टी जॉईन केली तिथं आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्याचं सेंटर काढून आपल्याला इथं 1.5 इंचावरती असं इथं टीप टाकून घ्यायची आहे बघा, एकदम कोपऱ्यावरती. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथे टीप टाकून घेऊया. त्याच्याने काय होईल की पफ वगैरे एकदम व्यवस्थित येईल ब्लाऊजला, चपटा वगैरे बसणार नाही याच्यासाठी. तर आता इथं आपल्याला बघा हुक लूप पट्टी लावायची आहे. तर इथं ही साधारण 2 इंचाची पट्टी घ्यायची. म्हणजे मी डबल फोल्ड केली मग त्याच्यात 2 इंच आले, मग 4 इंचाची पट्टी घ्यायची आणि तिला डबल फोल्ड करायचं आहे. आणि बघा खालून आपल्याला ही वरती शिवायची असते, त्याच्यासाठी उलट्या साईडने ही ठेवायची आणि इथं 1/2 इंचापेक्षा कमी अंतर घ्यायचं. इथं पाहू शकता तुम्ही 1/2 इंचापेक्षा कमी अंतर घेऊन मी इथं व्यवस्थित असं शिवून घेणार आहे बघा या पद्धतीने. आणि जी पट्टी फोल्ड करतो आपण ती 1 इंचाची ठेवायची, जेणेकरून काय होईल की जेव्हा हुक लावतो आपण पुढच्या साईडला तर तेव्हा काय होतं की आतल्या साईडला म्हणजे सेंटरला असं गॅप दिसतो तसा होत नाही. तर बघा ब्लाऊज शिवताना आपण छोटे छोटे जर ट्रिक्स यूज केल्या तर आपला ब्लाऊज प्रॉपर असा फिनिशिंगमध्ये शिवला जातो आणि कुठेही त्याला चुका होत नाही. तर इथं बघा मी सिंगल पट्टी घेतलेली आहे. तर साधारण ही 1.5 इंचाची असेल. तर या पद्धतीने मी फोल्ड करून खालच्या साईडला फोल्ड केली आणि या पद्धतीने वरून ठेवायची आहे. परत एक टीप टाकायची आहे फिनिशिंगसाठी, जेणेकरून आपण पट्टी जी शिवलेली आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होणार आहे त्याच्यासाठी. तर हे बघा या पद्धतीने ती आतल्या साईडला फोल्ड करायचं, वरून एक परत इथं दाबटीप द्यायची आहे. तुमच्याकडे डबल पट्टी असेल तर तुम्ही ती लावू शकता इथं. तर हे बघा या पद्धतीने आता दोघं पार्ट आपले तयार झालेले आहे. आता इथं बघा गळा थोडासा किंचित मला खाली मोठा करायचा होता, त्याच्यासाठी या पद्धतीने मी दोघं पार्ट एकमेकांवरती ठेवले आणि खडूने खालच्या साईडला मार्किंग केली. हे बघा जेवढा आपला गळा आपल्याला मोठा हवा आहे तेवढा इथं तुम्ही कट करून शिवू शकता. हे बघा या पद्धतीने. आता इथं बघा आपल्याला गळापट्टी लावायची आहे पुढच्या गळ्याला. तर इथं मी 1.25 इंचच्या पट्ट्या कट करते आहे, कापड तेवढं उरलेलं होतं त्याच्यासाठी. आता या पद्धतीने बघा असं तिरकस कट केल्या मी. तर त्यांना आपल्याला इथे जोडायचे आहे आता. तर हे बघा सरळ असे कट करून घेतले आणि एकावरती एक अशी या पद्धतीने ठेवायची आणि हे बघा खडूने मार्किंग करते त्या पद्धतीने टीप टाकायची आहे. तर बघा इथे या पद्धतीने टीप टाकून घ्यायची. दोघं पट्टे आपल्याला याच पद्धतीने जॉईंट करायची आहे. हे बघा मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित आणि त्याच पद्धतीने इथं आपल्याला शिवून घ्यायची. इथं बघू शकता या पद्धतीने. आता एक्स्ट्राचं कापड दिसते ते इथं कट करायचं. ही पहा आपली पट्टी इथं तयार झालेली. तर तुम्ही इथे कापडाची सुद्धा घेऊ शकता. तर मी इथं अस्तरची पट्टी लावते, कारण आपल्याला फिनिशिंगमध्ये त्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते ती त्याच्यासाठी. आता इथं बघा 1/2 इंचापेक्षा कमी अंतर घेऊन आपल्याला ब्लाऊज जो आहे तो इथं आपल्याला गळपट्टी जोडायची आहे. तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असं गोल राऊंडमध्ये फिरवत आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायची. आता एक्स्ट्राचं इथं 1/2 इंच कापड ठेवायचा आणि व्यवस्थित तिथं कट करून घ्यायचं आहे. छोटे छोटे कट्स द्यायचे, जेणेकरून आपला आपण जी पट्टी जॉईंट केलेली आहे ती व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड होईल त्याच्यासाठी. तर हे बघा या पद्धतीने. तर ही पट्टी आहे तुम्ही इथं हात शिलाईसुद्धा करू शकता. तर या पद्धतीने बघा मी एकदम कोपऱ्यावरती पट्टी आहे ती शिवून घेणार आहे. तर व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये दिसते ती. तर बघा आतल्या साईडला सुद्धा ती कुठे जॉईंट केली आपण ती दिसत नाही. इथे बघू शकता एकदम व्यवस्थित आलेली आपली गळपट्टी. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथं गळपट्टी जोडायची आहे. तर बघा पट्टी होती तिला व्यवस्थित मी फोल्ड केलं आणि 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं शिवायचं. तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला पट्टी
शिवून घ्यायची. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आणि छोटे छोटे कट्स मारायचे. तर हे अजिबात विसरायचं नाही, कारण आपण पट्टी जी जॉईंट केली ती व्यवस्थित येईल. आता एक पार्ट पहिले आपण शिवला होता त्याच्यावरती ठेवून पाहायचं की आपण जी पट्टी आता या साईडला शिवतोय ती खालीवर आहे की नाही. आपण शिवताना जर चेक नाही केलं तर जेव्हा ब्लाऊज शिवून होतो तेव्हा आपल्याला काय होतं की एक साईडचं हुक पट्टी जी आहे ती वरती होते आणि खाली राहते. तर तसं होऊन याच्यासाठी आधीच आपण काळजी घेतली तर आपली ब्लाऊज व्यवस्थित इथं शिवून होतो. आता इथं बघा व्यवस्थित आपला गळा इथं शिवून झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा नक्की कळवा. धन्यवाद.